Next point is equipotential surfaces. Now consider this diagram and corresponding animation of these equipotential surfaces. Here an equipotential surface is that surface at every point of which the electric potential is same. आता असे सरफेसेस की त्याच्यावरती प्रत्येक पॉईंट जे आहे प्रत्येक पॉईंटवरचं पोटेन्शियल समान असतं, इक्वी म्हणजे इक्वल असतं, पोटेन्शियल म्हणजे व्होल्टेज, त्याला आपण इक्विपोटेन्शियल सरफेसेस म्हणतो. आता पोटेन्शियलचं इक्वेशन जे आहे व्ही इक्वल टू 1/4πε क्यू बाय आर दॅट इज चार्ज बाय डिस्टन्स. म्हणजे पोटेन्शियल जे आहे एखाद्या चार्जमध्ये असणारं पोटेन्शियल हे क्यू चार्ज डिवाइड बाय डिस्टन्स ह्यावर डिपेंड असतं. इफ आर इज कॉन्स्टंट देन व्ही विल बी कॉन्स्टंट. जर हे 1/4πε0 हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, तर पोटेन्शियल हे चार्जवरती आणि डिस्टन्सवर डिपेंड असतं. मग आपण इथं एकच सिंगल कॉन्स्टंट चार्ज ठेवला आणि डिस्टन्स पण फिक्स ठेवलं तर पोटेन्शियल पण फिक्स असतं. बाय डेफिनेशन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 points P and Q is the work done per unit positive charge displaced from Q to P. आता डेफिनेशन जे आहे पोटेन्शियलची या डेफिनेशननुसार तर डिफरन्स जे आहे 2 पॉईंटला P and Q हे वर्क डन पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस्ड फ्रॉम Q to P असतं. आपण या डायग्राममध्ये बघा पीचं पोटेन्शियल आणि क्यूचं पोटेन्शियल जे आपण दोन एक पॉईंट घेतले P आणि Q सरफेसवरचे, पीचं पोटेन्शियल आणि क्यूचं पोटेन्शियल डिफरन्स पोटेन्शियल घेतल्यानंतर हे डिफरन्स पोटेन्शियल म्हणजेच वर्क डन असतं Q and P मधलं अकॉर्डिंग टू डेफिनेशन. Then if point P and Q lie on an equipotential surface, that is Vp equal to Vq. जर आपण P आणि Q हे पॉईंट जर एकाच इक्विपोटेन्शियल सरफेसवरती असतील, इक्विपोटेन्शियल सरफेस असतील तर त्यांचं पोटेन्शियल समान असतं. म्हणून P पॉईंटचं पोटेन्शियल आणि Q पॉईंटचं पोटेन्शियल समान आहे, कारण P आणि Q हे दोन्ही इक्विपोटेन्शियल सरफेसवरती पॉईंट आहेत. त्यामुळं वर्क डन जे आहे हे डिफरन्स आहे, वर्क डन हे डिफरन्स Vp मायनस Vq दोन्ही समान असल्यामुळे डिफरन्स 0 येतो, म्हणून वर्क डन 0 येतं. Thus no work is required to move a test charge along an equipotential surface. तर इक्विपोटेन्शियल सरफेसवरती चार्ज मूव्ह करण्यासाठी वर्क डन जे आहे हे वर्क डन लागत नाही. नो वर्क डन रिक्वायर्ड, दॅट इज 0 वर्क डन रिक्वायर्ड टू मूव्ह द चार्ज ऑन इक्विपोटेन्शियल सरफेस. ह्या डायग्राममध्ये दाखवले बघा, हा सेंटर पॉईंट आहे तर चार्ज ठेवलेला आहे. इथून हे जे पॉईंट्स आहेत ह्या सर्कलवरचे ह्या सर्व पॉईंट्सना पोटेन्शियल समान असतं. नेक्स्ट पुढचा एक सरफेसेस आहे, ह्या ठिकाणी पोटेन्शियल सेम असतं. पोटेन्शियल सेम कारण चार्ज सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, म्हणून पोटेन्शियल पण सेम असतं. हे चित्र ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा चार्ज आहे, प्लस चार्ज असल्यामुळे इलेक्ट्रिक लाईन्सचा फोर्स आउटसाईडला दाखवले आहेत, मायनस असेल तर इनसाईडला पण दाखवतो. ह्यामधून बाहेर जाणाऱ्या लाईन्स आहेत त्या. आणि हे जे रेड लाईन जे हे स्पियर दाखवले आहेत, हे स्पियर जे आहेत इक्विपोटेन्शियल सरफेस आहेत, कारण ह्या स्पियरवरचे सर्व पॉईंट जे आहेत, आपण हा जर स्पियर घेतला तर यावरचे सर्व जे पॉईंट्स आहेत हे सर्व पॉईंट्स एका डिस्टन्सवरती चार्ज सेम असल्यामुळं ह्या सर्व पॉईंटला पोटेन्शियल समान असतं, म्हणून हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. If dx is the small distance over the equipotential surface through which unit positive charge is carried, then work done is equal to आपण एक dx स्मॉल डिस्टन्स घेतलं आणि या स्मॉल डिस्टन्सवरून आपण एक युनिट चार्ज आहे हा चार्ज कॅरी केल्यानंतर तो कॅरी करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन आपण फोर्स पर युनिट चार्ज दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज वर्क डन E into dx that is E dx cos theta. But this work done on equipotential surface is 0. If this is 0, if 0 is possible only when cos theta equal to 0 or theta equal to 90. If theta equal to 90 means this theta is the angle between E and dx, that is electric field and displacement. Hence E perpendicular to dx as shown in figure. आता इथं E जे electric field must perpendicular to dx displacement. dx means this is area, surface means surface जे आहे ह्या सरफेसला इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे ऑलवेज परपेंडिक्युलर असतं. हे इथं प्रूव्ह झालेलं आहे, कारण हे जे वर्क डन आहे इक्विपोटेन्शियल सरफेसमध्ये 0 असतं. आणि 0 कधी शक्य आहे तर ज्यावेळी कॉस थिटा हा 0 असेल त्यावेळी, म्हणजे थिटा हा 90 असेल तरच कॉस 90 0 येतं. म्हणून E परपेंडिक्युलर टू dx म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू डिस्प्लेसमेंट दॅट इज एरिया.
Hence, electric field intensity E is always normal to equipotential surface. That is, for any charge distribution, the equipotential surface through a point is normal to electric field at that point. म्हणून नेहमी इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे इलेक्ट्रिक फील्ड त्या सरफेसला नॉर्मल असतं, 90 डिग्री असतं, परपेंडिक्युलर असतं. हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. If the field is not normal, to move a test charge against this component work would have to be done. जर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे नॉर्मल जर नसेल सरफेसला, तर टेस्ट चार्ज हा टेस्ट चार्ज त्या सरफेसवरून मूव्ह करण्यासाठी वर्क डन लागेल. देर इज नो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स ऑन अन इक्विपोटेन्शियल सरफेस. इक्विपोटेन्शियल सरफेसवरती जेवढे पॉईंट्स आहेत त्या सर्व पॉईंट्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स नसतं. सर्व ठिकाणचं पोटेन्शियल समान असतं इक्विपोटेन्शियल सरफेसवरती. म्हणून therefore we can conclude that the electrostatic field must be normal to equipotential surface at every point and vice versa. तर ह्याच्यामुळे काय होतं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड जे आहे हे फील्ड प्रत्येक पॉईंटला त्या सरफेसवरच्या परपेंडिक्युलर असतं, किंवा हे इलेक्ट्रिक फील्ड जे परपेंडिक्युलर आहे किंवा परपेंडिक्युलर असेल तर इलेक्ट्रिक फील्ड दोन्ही 90 डिग्री अँगल असतं ह्याच्यामध्ये. तर when one of the seat is replaced by charged metallic sphere like the lines of force, the equipotential surface give a visual picture of both the direction and magnitude of electric field in a region of space. जर आपण दोन अशा पॅरल प्लेट घेतल्या, आणखीन त्याला आपण जर पोटेन्शियल अप्लाय केलं, त्यामध्ये इनसाइडला जे सरफेसेस तयार झाले इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे दोन पॅरल प्लेटचे, ह्या दोन पॅरल प्लेटपैकी एक प्लेट जे वन ऑफ द प्लेट इज रिप्लेस्ड बाय दिस स्पेरिकल पोटेन्शियल आणि अदर प्लेट इज ॲज इट इज. इकडची प्लेट आहे अशी ठेवली, इकडची जी प्लेटच्या ऐवजी आपण स्पेरिकल बॉडी इथं स्पेरिकल चार्ज बॉडी इथं प्लेस केली, तर आपल्याला हे इक्विपोटेन्शियल सरफेस जे आहेत हे इक्विपोटेन्शियल सरफेस असे तयार होतात आणि आपल्याला व्हिज्युअल पिक्चर जे आहे म्हणजे कशा प्रकारचे इक्विपोटेन्शियल सरफेसेस तयार होतात इथं आपल्याला हे ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं. बघा इथं when one of the seat is replaced by charged metallic sphere, ही जी प्लेट जे आहे इथं या दोन प्लेट होत्या पहिल्या डायग्राममध्ये, दुसऱ्या डायग्राममध्ये सेम ही दुसरी प्लेट सेम आहे, फक्त पहिली प्लेटच्या ठिकाणी आपण इथं मेटल स्पियर चार्ज टू पोटेन्शियल व्ही इतक्या पोटेन्शियल आपण चार्ज केला. मेटल स्पियर ठेवल्यानंतर ह्याच्या इन बिटवीन जे ही सरफेस जे तयार झालेले आहेत इक्विपोटेन्शियल सरफेसेस हे आपल्याला असं पाहायला मिळतात इथं. तर नेक्स्ट आपण इथं वेगवेगळ्या कंडिशनसाठी इक्विपोटेन्शियल सरफेसेस जे हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस कसे कसे फॉर्म होतात ते आपल्याला इथं वेगवेगळ्या डायग्रामून आपण पाहायचं आहे. इथं फर्स्ट तर इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. जर इलेक्ट्रिक फील्ड जर युनिफॉर्म असेल त्यावेळी तयार झालेले हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे, त्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत. हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स हे युनिफॉर्म आहेत. युनिफॉर्म असेल तर हे जे सरफेसेस तयार झाले हे सरफेसेस इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत. नेक्स्ट हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर डायपोल. पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस आपण याला डायपोल म्हणतो. ह्या डायपोलच्या केसमध्ये जे तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेस आहेत इथं बघा हे दाखवलेलं आहेत ना, ह्या फील्ड लाईन आहेत, हे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहेत डॉटेड दाखवलेल्या, आणि डार्क दाखवलेल्या ह्या लाईन जे आहेत हे इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत इन केस ऑफ दिस डायपोल. नेक्स्ट इक्विपोटेन्शियल सरफेसेस फॉर टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज. दोन आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्ज असतील त्या ठिकाणी तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेस आहेत. ह्याच्याऐवजी आपण दोन निगेटिव्ह जर घेतले तर फक्त इथं ह्या लाईनची डायरेक्शन जे आहे ह्या डॉटेड लाईन जे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्याची डायरेक्शन फक्त अपोजिट येते. सेम हे आपल्याला इक्विपोटेन्शियल सरफेसेस इथं पाहायला मिळतात इन केस ऑफ पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर या केसमध्ये इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्जेस. ह्याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे इथं. तर हे दोन पॉझिटिव्ह चार्जेस जे आहेत ह्या ठिकाणी तयार झालेले इक्विपोटेन्शियल सरफेस हे इक्विपोटेन्शियल सरफेस असे तयार होतात आणि त्याच्या इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे दाखवले बघा ॲरो जे दाखवले हे ॲरोचे म्हणजेच इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत त्या, आणि विदाऊट ॲरो जे आहेत ह्या लाईन जे डार्क लाईन ह्या आहेत इक्विपोटेन्शियल सरफेसेस आहेत ते. आणखीन ह्या ॲरो जे आहेत हे पॉझिटिव्ह चार्ज आहेत, याच्याऐवजी आपण निगेटिव्ह चार्ज घेतलं तर हे ॲरोची डायरेक्शन उलटी होते, रिव्हर्स डायरेक्शन होते. आणखीन हे जे सर्कल्स तयार झाले आहेत हे इक्विपोटेन्शियल स्पेसेस आहेत फॉर टू आयडेंटिकल पॉझिटिव्ह चार्जेससाठी. सेम इथं आपण निगेटिव्ह चार्जेससाठी पण दाखवू शकतो किंवा डायपोलसाठी सुद्धा असं आहे तर सेम डायग्राम. दिस इज इक्विपोटेन्शियल सरफेसेस
in different cases, that is two positive charges for dipole and for uniform electric field. These are the different equipotential surfaces formed at different cases. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.